नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता पाहूया आपण पुढेच काय घडेल ते. सायली इकडे आता आश्रमसाठी भाजीपाला घ्यायला आलेली असते. मग तिथे ती गाडीसमोर उभारलेली मुलगी ती प्रियाने पाठवलेली बाई असते. ह्याची जरासुद्धा सायलीला कल्पना नसते. सायली बिचारी चांगल्या मनाने तिला मदत करायला धावते. ती स्वतः प्रेग्नंट असून हे विसरलेलीच असते की मी कशी धावू. पण सायली त्याचा जरासुद्धा विचार न करता माणुसकी दाखवण्यासाठी त्या मुलीला वाचवायला पळते. सायली त्या मुलीला वाचवते. म्हणते, अगं काय चाललंय तुझं, असं का गं, तुला कळत नाही का, कोणीतरी असं गाडीसमोर येतं का गं, असं त्या मुलीला म्हणते. पण त्या मुलीच्या डोक्यात वेगळंच चाललेलं असतं. म्हणजे तिचं नाव श्वेता असतं. इकडे अर्जुन आणि चैतन्य सायलीचं कौतुक करत असतात. म्हणजे सायली आणि तू किती नशीबवान आहे, तुमच्या पोटी म्हणजे हे बाळ जन्माला येत आहे ना, खूप नशीबवान आहे ते. कारण तुम्ही दोघे आईवडील किती चांगल्या मनाचे आहेत हे त्या बाळाला कदाचित माहीत नसेल, पण आल्यावर त्या बाळाला वाटेल की माझे आईवडील जगातले सुपर मॉम डॅड आहेत. मग इकडे सायली त्या श्वेताला रागवत असते की काय चाललंय गं तुझं, जरासं तरी कळतंय का तुला, असं वागणं बरोबर नाही आहे. मग ती सायलीला सांगत असते की काय करू मी, मला ना माझं म्हणायचं कोणीच नाही आहे. एकदाची मेले असते तर बरं झालं असतं, मी पण वाचले तुमच्यामुळं, पण मी काय करू, अगं काय झालं ते तरी सांग मला, असं सायली म्हणत असते. ती सांगते बिचारी आता सगळं खोटं सांगत असते. ती म्हणते की माझा नवरा ना मला घरात ठेवून घेतला नाही आहे, मला हाकलून दिला आहे. मी ना त्याची किती सेवा करते, त्यांच्यासाठी किती चांगलं वागते, मला मूल होत नाही आहे म्हणून तो सगळं जबाबदार मलाच गृहीत धरलेला आहे. त्यामुळे मला घरातून हाकलून दिलेलं आहे. माझे आईवडील आहेत पण मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत. बिचारे माझ्यामुळं खूप टेन्शन घेतील. त्यांना काहीतरी झालं तर मी कसं करू, कारण त्यांना मला पाळण्याची क्षमता नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणून मी हा मरण्याचा डिसिजन घेतलेला आहे म्हणून सांगते. इकडे चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात की आता कसं करायचं. आजच्या काळातसुद्धा डौरी केस चाललेले आहेत. म्हणजे त्या सुनेकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत, पण त्या मुलाला जरासुद्धा त्याची काही वाटत नाही आहे. त्याचे आईवडील म्हणतात की आमचा मुलगा काहीच केलेला नाही आहे. इकडे मग आता सायली त्या श्वेताला घेऊन आश्रममध्ये आलेली असते. मग आश्रममध्ये सगळ्यांना त्या श्वेताची ओळख करून देते. अगदी मधुभाऊ म्हणतात, बरं झालं का सायली, तुझ्या पावलांनी तुझ्या मदतीला ती श्वेता आली. खूप चांगली आहेस बरं का तू, इतरांच्या मदतीला खूप धावून जातेस. तुझ्यासारखी मुलगी ह्या जगात मिळणं शक्य नाही आहे हां, असं ती म्हणत असते. सायली म्हणते, मधुभाऊ ह्यात काय हो, मला तर माहिती आहे, मला दुसऱ्यांचं चांगलं करण्यात किती आनंद वाटतो मला, त्यात काय आहे तेवढं. मग इकडे सायली मधुभाऊंकडे सगळे आता जबाबदारी घेतलेली असते, सगळे कागदपत्र वगैरे ती मधुभाऊंकडे घेते. मग मधुभाऊ तिला म्हणतात, मला माहिती आहे साहू बाळा, तू अगदी नीट पार पडणार आहेस आणि तुझं हे काम खूप चांगलं आहे, जे काही तू करतेस ते सगळं खूप चांगलं आहे, असं मधुभाऊ सायलीला म्हणतात. मग इकडे ह्यांच्या तिघांचं जेलमध्ये खूप कटकारस्थान चाललेलं असतो. मग आता प्रिया हे दोघांनी मिळून कोणता प्लॅन केलेले असतात हे त्या नागराजला सांगायला आले असतात. नागराज तर त्या प्लॅन ऐकून खूप हसतो. अरे वा, हे तर प्लॅन खूप जबरदस्त आहे, हे तर आमच्या डोक्यात सुचलेच नाही. तसं ती प्रिया खूप हुशार आहे, जेलमध्ये आहे म्हणून जरा तिचे हात बांधले गेलेत, नाहीतरी ती खूप मोठी व्यक्ती झाली असती, असं सगळेजण म्हणत असतात. हो, प्रिया तर खूप मास्टर माइंड आहे, आपणच तिला काही समजून घेतलं नाही, एवढंच असं म्हणत असतात. हे प्लॅन खूप जबरदस्त आहे. आता त्या आश्रमातल्या मुली गेल्या की आपला फायदा होणार आणि त्याचं सगळं खापर वात्सल्य आश्रमावर जाणार. म्हणजे ते चालवणार कोण, सायली आणि अर्जुन. ते दोघं तर आता परत जेलमध्ये येणार, असं ह्यांचं प्लॅन असतं. आता रात्री सायली जे काही घडलेला प्रकार असतो तो अर्जुनला सांगत असतो. तुम्ही खूप चांगले आहात. मग अर्जुनसुद्धा तिला सगळंच घडलेला प्रकार सांगत असतो. सायली म्हणत असते, माहिती आहे तुम्हाला आज काय घडलं, आज ना मला जाता जाता एक मुलगी भेटली, बिचारीला कोणीच नव्हतं, मग तिचा नवरा तिला खूप मारतो, असं ती सांगत होती. मग अर्जुन म्हणतो की अरे वा बायको, तू तर किती चांगली आहेस, किती दुसऱ्यांची मदत करतेस, तुझ्यासारखी बायको मिळणे माझं भाग्य आहे, असं म्हणत असते. आता इकडे ती श्वेता सगळ्यांना स्वयंपाक वाढत असते, म्हणजे जेवण करणार असतात. मग कुसुमताईला म्हणते, कुसुमताई तुम्ही पण बसा ना, मी जेवण वाढते. अगं नाही गं श्वेता, ह्या घरात ना सगळ्यांना जेवण वाढण्याची जबाबदारी माझी आहे, मग मी नंतर जेवते.
अहो नाही, तुम्हालासुद्धा सुट्टी पाहिजे ना, मग तुम्ही बसा, आज मी वाढेन. रोज करता ना तुम्ही कामं. मग इकडं अर्जुन तर सायलीचं भरभरून कौतुक करत असतो. सायलीला ते खूप चांगलं वाटत असतं. अर्जुन म्हणतो, तू पण काही कमी नाही आहेस, तू तर किती समाजसेवा करतेस माहिती आहे, माझ्यापेक्षा जास्त. आपल्या बाळाला ना तुझेच गुण यावेत, असं अर्जुन सायलीला म्हणतो. मग सायली म्हणते, माझा नवरा काही कमी नाही आहे, माझ्या बाळाला ना त्याचे पप्पाचेच गुण यायला पाहिजेत सगळे. मग इकडे श्वेताने खीर केलेली असते. कुसुमने म्हणते, मधुभाऊ कसे झाले आहे खीर? मधुभाऊ म्हणतात, अगदी मस्त, उत्कृष्ट, खूप छान, असं मधुभाऊ म्हणत असतात. मग श्वेतानं केली आहे बरं का, असं कुसुमने मधुभाऊंना सांगते. आणि इकडे सायलीलासुद्धा, हां बरोबर आहे, आपण या मुलासाठी काय हवं काय नको आपण एक लिस्ट करूया, असं दोघं मिळून ठरवतात. मग त्यावर अर्जुन म्हणतो, आपण ना आपल्या मुलासाठी पत्र लिहूया, पत्र. त्यावर सायली खूप हसते, पत्र नको, आपण ना डायरीत आपल्या मुलासाठी काय काय पाहिजे, आपल्या मनाला काय काय वाटते ते आपण डायरीत लिहूया, असं अर्जुन आणि सायली एकमेकांसोबत डिसाईड करतात. मग ते दोघं पत्र डायरीमध्ये लिहितात. अर्जुन लिहितो की, बाळा मी ना खूप लकी आहे, तू मला जे कोणी असेल, मुलगा असेल मुलगी असेल, तू माझा श्वास आहेस, मी तुझ्यासाठी काहीही करू शकेन, अगदी तुझ्या मम्मासारखं व्हायला पाहिजे. हां, तू तुझ्या मम्माचे गुण यायला पाहिजेत तुला, अगदी तुझी मम्मा किती चांगली आहे माहिती आहे, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती माझी खूप चांगली बायको आहे, तुझ्या मम्मासारखं ना तू चांगले गुण घेऊन ये, असं अर्जुन त्या पत्रात लिहितो. मग त्याला हे पण लिहितो की, मी खूप नशीबवान आहे, जसे की मला तुझ्यासारखं बाळ आणि तुझ्या मम्मासारखी बायको मिळालेली आहे. आणि इकडे सायलीसुद्धा तेच मनात म्हणत असते की, अर्जुनचे गुणगान गात असते. ती म्हणत असते, बाळा मला माहीत नाही तू मुलगा होशील की मुलगी होशील, अगदी तुझ्या बाबांसारखं हो, हां तुझे बाबा खूप चांगले आहेत, तुझ्या बाबांसारखं कोणीही नाही आहे, तुझ्या बाबांसारखं घट्ट हो, अगदी बुद्धिमान हो, असं सायलीसुद्धा लिहित असते. आणि सायली इकडे मनातल्या मनात हसत असते, लाजत असते की तिला अर्जुनसारखंच बाळ हवं असतं, दोघांनी एकमेकांसारखं बाळ हवं असतं म्हणून त्या डायरीमध्ये लिहिलेले असतात. आता येणाऱ्या भागात तुम्हाला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे दोघं मिळून डायरी लिहून आपापली डायरी ठेवतात. मग इकडे सायलीला मात्र रात्री झोप लागत नसते, ती उठते मध्यरात्री, मग तिला पाणी पिते थोडं, तिला तर आता डोहाळे लागलेले असतात, काहीतरी खावं असं वाटत असतं तिला रात्री. मग अर्जुन बाजूला बघतो तर सायली उठलेली असते. अगं सायली, तुला काय पाहिजेल आहे का गं? मग सायली, पाणी पाहिजे का, मी पाणी देऊ का, असं अर्जुन तिला म्हणतो. मग अर्जुन तिला पाणी देतो. मग सायली म्हणते, नाही हो, मला पाणी पिले मी, पण मला ना काहीतरी खावंसं वाटते, गोड खावंसं वाटते, मला काय खावंसं वाटते तुला, चल मी आणून देतो तुला. म्हणजे ना मला मीच बघते आता खाली काहीतरी आहे का, असं सायली म्हणते ना. बघतो मी, फ्रीजमध्ये आईस्क्रीम पण असेल, काजू कतली पण असेल. सायली त्यावर म्हणते ना, मला ना मोतीचूर लाडू खावंसं वाटते, मोतीचूर लाडू, अरे वा मी बनवतो. म्हणून अर्जुन मोतीचूर लाडू बनवायला जातो. दोघे मिळून पण खाली गेलेले असतात किचनमध्ये. मग अर्जुनला बिचारायला माहीत नसतं ते मोतीचूर लाडूचं पीठ एक्सपायर झालेलं असतं. आता इकडे प्रियाचं जेलमध्ये बसून मस्त कारस्थान चाललेलं असतं. मी काय करू, कसं बाहेर जाऊ, माझ्या लोकांना कसं भेटू, मी माझं प्लॅन त्यांच्यापर्यंत कसं बोलू, हे रोजचं मला वैताग आलं आहे, मला इथं सोडून मी मेले तर, असं प्रिया म्हणत असते. पण इकडे आता प्रियाचं डोकं छान चाललेलं असतं. प्रिया म्हणत असते, नाही मी इथं बसणार नाही, त्या सायलीला गप्पा सोडणार नाही, जिने मला आज जेलमध्ये पाठवून असे दिवस काढायला लावलेत ना, तिला मी सोडणार नाही आहे, असं ती प्रिया म्हणत असते. मग इकडे प्रियाचं प्लॅन त्या राकेशला आणि तिकडे दीक्षितला सांगितलेली असते, असं करायचं आहे आपण आता. मग इकडे जेलमधल्या 8 नंबर वॉर्डच्या जेलमध्ये एका बाईला किडनी स्टोन झालेला असतो. मग ती त्या कॉन्स्टेबलला विचारते, काय झालं हो तिकडं, काय आवाज येत आहे. ती म्हणत असते ना, त्या 8 नंबरच्या रूममधल्या बाईला किडनी स्टोन झालेला आहे, आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन चला. आता प्रियाचं पण तेच डोकं असतं, तर खोटं प्रिया, मी आजारी आहे, मला काहीतरी झालेलं आहे म्हणून बहाण्याने बाहेर पडणे
करणार जेलमध्ये. सायली आणि अर्जुनचं चुकून ती कुठेतरी राहणार आणि परत सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार. हेच तिचं प्लॅन असते. आता अर्जुन इकडे तिच्यासाठी मोतीचूर लाडू करत असतो. बिचाऱ्याला माहीत नसतं, बिचारा बायकोसाठी खूप प्रेमाने करत असतो. तो आनंदात असल्यामुळे ते डेटच पाहिलेली नसते. सायलीला बिचारीला ते लाडू खाऊन आता बाथरूमला जावं असं वाटत असतं. ती उलट्या करत असते, सारखं उलट्या करत असते. मग अर्जुनला कळतं की बायको तू उलट्या करत आहेस, काय झालं आहे ग तुला, असं अर्जुन म्हणत असतो. मग इकडे सायली छान आनंदाने खाल्लेली असते बरं का. मग ती म्हणत असते अगदी छान उत्कृष्ट, ह्यासारखे लाडू मी आधीच केलेलं नाही आणि ते पण माझ्या नवऱ्याच्या हातून खाणं म्हणजे माझं मोठं भाग्य, असं ती म्हणते. मग इकडे येणाऱ्या भागात असंच पाहायला मिळणार आहे की आता प्रिया जेलमध्ये सुटून येणार. काहीतरी बहाणा करून ती जेलमध्ये सुटून येऊन परत अर्जुन सायलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार. पण इकडे अर्जुन आणि सायली इतक्या आनंदात आहेत ना, त्यांना कोणाची दृष्ट लागू नये. तुम्हाला असेच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट्स तुमच्यासाठी येत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज.